आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे बऱ्याच काळानंतर जुन्नरकरांच्यावर विशेष प्रेम व्यक्त करण्यासाठी खासदार साहेबांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी मुक्कामाला येत आहे। खरं त्यांचा मुक्काम नाशिकला होता, परंतु त्यांनी तो टाळला आणि जुन्नर तालुक्यात मुक्कामाला यायचं त्या दिवशी कबूल केलं। कुठं आहे मुक्काम? ओसारा हॉटेल ओसाराला मुक्कामी उशिरा येणार आहे। तिथे काही भेटणार नाही कोणाला, परंतु उशिरा साहेब तिथे येणार आहे। त्याचं कारण असं की सकाळी सगळ्यांच्या समवेत गप्पा माराव्यात, नाश्ता घ्यावा। कालची जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यामधून जे 51,000 मताचं मताधिक्य आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांना जुन्नरकरांनी जे दिलं ते खऱ्या अर्थाने जुन्नरचं कुलदैवत हे शरद पवारांनाच मानतात जुन्नरकर, आणि म्हणून एक दैवतसुद्धा भक्ताच्या भेटीला कसं येतं तसं आमच्या भेटीला साहेब येतात। त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे। खासदार साहेबांच्या इथे सकाळी नाश्त्याचं आयोजन केलेलं आहे, तिथे मंडप टाकलेला आहे। सर्वसामान्य सगळ्याच कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच मंडळींना एक मोकळेपणाची अराजकीय भेट, राजकीय जरी असली तरी ती अराजकीय देखील आहे, परंतु अनेक सामाजिक संस्था, विविध संस्थांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांना प्रेम करत असलेले येणार आहेत आणि भेटणार आहेत। विशेष असा सहवास, विशेष असं मार्गदर्शन आम्हाला खूप दिवसांनी साहेबांचं लाभतंय। साहेब मुक्कामाला या भूमीमध्ये आले याचा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित प्रकारचा आनंद आहे। तो आनंद या तालुक्यातली सगळीच लोक उद्या घेतील आणि साहेबांचं विशेष मार्गदर्शन होईल। जरी निवडणुका असल्या, सगळ्या गोष्टी असल्या तरी निवडणुकाच्या पलीकडे जाऊन देखील साहेबांच्यावर सातत्याने श्रद्धा आणि प्रेम आहे ते व्यक्त करण्याचा आम्हाला आनंद मिळतोय। त्याबद्दल साहेबांनाच खऱ्या अर्थाने आम्ही धन्यवाद देतो की आमचं आग्रहाचं निमंत्रण साहेबांनी स्वीकारून या ठिकाणी येतात। आम्हाला त्या गोष्टीचा उत्तम आनंद आहे। काही ठराविक कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चहापानाला बोलवलेलं आहे। हां, सकाळी तो नाश्त्याचा जो कार्यक्रम आहे त्याला पदाधिकाऱ्यांना त्यांनी आम्हाला बोलावलेलं आहे। काही निवडक शेतकरी पण बोलवले, काही कार्यकर्ते पण हो, आणि त्यांच्याबरोबर थोडासा आनंद घेता यावा। हा एक घरगुती स्वरूपाचा सौहार्दाचा कार्यक्रम आहे। काय तालुक्याचा आढावा घेणार? तालुक्याचा आढावा घेतील की नाही मला माहीत नाही। तालुक्याचा त्यांना सातत्याने आढावा आहे। हा तालुका आमच्यापेक्षा देखील साहेबांना जास्त माहीत आहे, त्यामुळे आढावा वगैरे हा वेगळा भाग आहे, परंतु प्रेम आहे आणि प्रेमाचा संबंध द्विगुणित व्हावा आणि त्याचा आनंद घ्यावा याच्यासाठी नक्की येत आहे। आज तुम्ही सगळे एकत्र, इच्छुक मंडळी एकत्र बसलेत, काय भावना? काय, आमची साहेबांच्यावर श्रद्धा आहे। सगळे या तालुक्यातले लोक आहेत ते साहेबाला मानतात। साहेब जे सांगतील ते पूर्वीपासून ऐकतात, त्यामुळे काय फक्त देवज्ञा व्हावी आणि पुढे जावं। आज्ञा व्हावी। देवच आहेत आमच्या, ते त्यांची आज्ञा झाली की पुढे जायचं।